नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी संकष्टी चतुर्थी आहे। मार्गशीर्ष महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी विशेष महत्त्वाची मानली जाते। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विशेष पूजन, नामस्मरण, उपासना, आराधना करण्याची प्राचीन परंपरा आजपर्यंत अखंडितपणे सुरू असल्याचे पाहायला मिळते। गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर असावी, सगळे चांगले व्हावे, मंगलमूर्ती विघ्नहर्ता होऊन मदतीला धावून यावा असे सगळ्यांना वाटत असते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपल्याला काय काय उपाय करता येतील, कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपण करू शकतो याबद्दलची माहिती सांगणार आहे। कारण ही संकष्टी चतुर्थी 2025 या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे। तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। आपण संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने काही उपाय आवर्जून केले तर त्याचे चांगले सकारात्मक प्रभाव परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतात। तर जाणून घेऊया एक एक उपाय आणि माहिती। भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगताना भगवंतांनी मासाना मार्गशीर्षोहम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी असतो असे म्हटले आहे। मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे। मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणून सुद्धा ओळखला जातो, कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते। गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत। गणपती ही वैश्विक देवता आहे। गणपती ही बुद्धीची देवता आहे। गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे। तो समरांगणामध्ये अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे। प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून श्री गणेशांची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे। गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते। संकष्ट चतुर्थीचे व्रत कुणीही करू शकतो। हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे। गणपती बाप्पांचे पूजन, नामस्मरण करताना अनेकदा अनेक गोष्टींमध्ये अडचणी, अडथळे, समस्या येत असतात। प्रयत्न केले जातात, कठोर परिश्रम, मेहनत केली जाते, परंतु त्याचे यथायोग्य फळ मिळतेच असे नाही। अशा वेळी काही उपाय करावे असा सल्ला दिला जातो। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास त्याचा लाभ होऊन सकारात्मक अनुकूलता अनुभवता येऊ शकते असे सांगितले जाते। समजा परीक्षेमध्ये, स्पर्धेमध्ये, अभ्यासामध्ये सकारात्मक परिणाम प्राप्त होत नसतील तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करावे आणि हे व्रत अगदी मनापासून करावे। यशप्राप्ती आणि प्रगतीसाठी गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 11 दुर्वांच्या 11 जुड्या अर्पण कराव्यात। 21 जुड्या अर्पण केल्या तरीसुद्धा अतिउत्तम। गणपती बाप्पांना आवडणारी फुले, त्यामध्ये लाल रंगाची फुले आवर्जून अर्पण करावीत। गणपती संकटनाशनम स्तोत्र म्हणावे। ओम गंग गणपतये नमः किंवा ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा यथाशक्ती तुम्हाला होईल तितका जप करावा। गणपती अथर्वशीर्ष पठण करावे। म्हणता येणे शक्य नसेल तर मनोभावे श्रवण करावे। राहू केतूसह अन्य काही ग्रहदोष असल्याचे सांगितले असल्यास ओम दुर्मुखाय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा यथाशक्ती जप करावा। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी बरेचसे उपाय सांगितले। यातल्या काही समस्या तुम्हाला सतावत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही असे उपाय करू शकतात। आणि कापुराचा जो उपाय आहे तो घरातल्या म्हणजे प्रत्येक घरी हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला तरीसुद्धा चालणार आहे। तर तो उपाय असा आहे की आपण काय करायचं, एका पंतीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळसुद्धा मिक्स करायचे आहे आणि या तांदळामध्ये आपल्याला कापुराच्या 2 वड्या ठेवायच्या आहे। समजा दिवसभर तुम्ही तांदूळ आणि तिळामध्ये या कापुराच्या वड्या मिसळून ठेवल्या तर संध्याकाळी तुम्हाला तो कापूर पेटवून देता येईल। किंवा मग कधीकधी असं होतं की आपण कापूर तांदूळ आणि तिळामध्ये ठेवू तर तो उडून जाऊ शकतो, नष्ट होऊ शकतो, हवेने लगेचच तो असा उडून गेल्यासारखा होतो। जर समजा कापूर तसा झाला तर तुम्ही काय करायचं, दिवसभर त्या पंतीमध्ये तांदूळ आणि तीळ घालून ठेवा आणि संध्याकाळी तुपात बुडवलेला कापूर त्याच्यावर ठेवून तो प्रज्वलित करा आणि हा कापूर आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर देखील प्रज्वलित करू शकतो। म्हणजे ती
तीळ आणि तांदळाची कापूर ठेवलेली पंती आपण उंबरठ्यावर तिथे प्रज्वलित करून द्यायची आहे आणि नंतर ताटामध्ये उचलून संपूर्ण घरामध्ये तिचा धूप फिरवला तरीही चालतं. कापूर हा नकारात्मक ऊर्जा घालवणारा आहे, तर आपण अशा पद्धतीने हा उपाय केला तर आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता यायला मदत होते. कोणत्याही वाईट शक्तींचा प्रादुर्भाव आपल्या घरामध्ये असेल तर तोही निघून जायला मदत होते. आणि आपल्याला हा जो उपाय आहे तो संध्याकाळी जेव्हा दिवे लागणीची वेळ असते ना त्यावेळेस करायचा आहे, किंवा तुम्ही चंद्रदर्शन झाल्यानंतरसुद्धा हा उपाय केला तरी तो तुमच्यासाठी उत्तमच ठरू शकतो. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वर्षातल्या शेवटच्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने जो कापुराचा उपाय सांगितला, किंवा अगोदरसुद्धा विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा आपल्याला काही कामात यश मिळत नसेल तर आपण काय काय केलं पाहिजे याबद्दल सगळं काही सांगितलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.